प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपण लहान मुलांचा कसा आहार असावा किंवा लहान मुलांना कसा आहार द्यावा याबद्दल माहिती सांगणार आहे. आपण तर काय करतो, आपल्या घरात जे असलं ते खारे बाबा घे बाबा हे करतो ते करतो, कधी वेळेवर देतो कधी वेळेवर देत नाही. तर अशा प्रकारे ते लहान लहान मुलांच्या आपल्या आहाराविषयी खूप काळजी घ्यायला पाहिजे. तो 6 महिन्याचा असताना तर 2 वर्षाचा होईपर्यंत तंतोतंत त्याच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. पहिलं सुरुवातीला त्याला ताजे अन्न द्यायला पाहिजे आणि 6 ते 1 वर्षाचं बाळ 2 तासांनी त्याला खायला लागतं आणि आपण त्याला द्यायलाच पाहिजे किंवा तो सुद्धा मागून खातो. आणि अशा वेळी काही खीर करावी, काही भरड करावी, वरण करावं, वरणामध्ये तूप टाकावं, तूप नसलं तर तेल टाकावं आणि भरपूर त्याला असं खायला द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे बाळ मग 2 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत आपण आहार तर देतोच, पण आईचं दूधसुद्धा त्याला खूप महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे वेळोवेळी आहार देणे आणि त्याच्याजवळ गुराचा गोठासुद्धा नको पाहिजे. लहान मुलांना गुराच्या गोठ्याजवळ जाऊ देऊ नये किंवा तुम्हीसुद्धा तिथे राहायला नको पाहिजे. अशा प्रकारे लहान मुलाची आहाराची काळजी लहानपणापासूनच घ्यावी लागते. तर शरीराच्या वाढीसाठी आवश्यक योग्य पोषक मूल्य असलेला आहारच अन्न न मिळाल्यामुळे, उपासमार झाल्यामुळे मग ती बाळ काय होतं, अशक्त होतं, रडकं होतं आणि मग त्याच्यावर काय येते, कुपोषणाची पाळीसुद्धा येते. कुपोषणाचा आजारसुद्धा होतो आणि मग तो दिवसेंदिवस अशक्त होतो, त्याचं पोट मोठं होतं, त्याला भूक लागेनाशी होते. एवढंच काय, मग तो रडकासुद्धा होतो आणि ते असं असं छातीचा तसा पिंजरा होऊन जातो. तर अशा प्रकारे आपण ते जीवनसत्वाचा जर त्याला अभाव असला आणि उपासमार झाली तर मग कुपोषणाचा आजार लागतो. तर म्हणून आपण लहान बाळाच्या सकाळच्या आहाराकडे वेळोवेळी त्याला खायला देण्याची, उपासमार होऊ देऊ नये याची काळजी तंतोतंत घ्यायला पाहिजे. नाहीतर आता कुपोषण हा एकही आजार नाही किंवा संसर्गजन्य रोग नाही, तर आपला हे आहारामध्ये जीवनसत्वाचा अभाव असतो. वेळोवेळी न देणं, उपासमार होणं, जीवनसत्वाचा अभाव, त्याच्यामुळे लहान मुलांवर कुपोषणाची पाळी येते. आणि एवढंच काय, ते वेळेवर मृत्यूसुद्धा पावतात. कितीतरी कुपोषणामुळे लहान मुले दगावली आहे. तर म्हणून लहान वयापासूनच आहाराची काळजी घेणं आईवडिलांचं कर्तव्य आहे आणि ते आपण चोखपणे पाळलंच पाहिजे आणि आपल्या मुलाची तब्येत सुदृढ ठेवायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे बालकाच्या याच्याकडे मग त्याला कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे याची कमतरता पडू देऊ नये. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही आणि त्याची प्रकृती सुदृढ असते. तर अशा प्रकारे बालकाच्या आहारातील जीवनसत्वे, खनिजे, लोह हे बालकाच्या शारीरिक वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप उपयुक्त आहे. तर आवश्यक आहे. आणि आयोडीन, अजीवनसत्व व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचंच असतं, मुलं असो माणसं असो. तर हे अंगावरील दूध सुद्धा आईने त्या बाळाला पाजायलाच पाहिजे.
बाटलीमध्ये दूध असतं, ते बाटलीतल्या दुधात साखर टाकू नये आणि ती बाटली सुद्धा नीट साफ करायला पाहिजे. गरम आज बाटलीसुद्धा राहू देऊ नये, त्याचा सुद्धा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. तर अशा प्रकारे आता लोक हे मानवाच्या आरोग्यासाठी तर महत्त्वाचेच असतं, पण लोह, कॅल्शियम मुळे हिमोग्लोबिनचे संरक्षण होते. आता अजीवनसत्व, आपल्याला जर अजीवनसत्व मिळालं नाही तर आपल्याला रात आंधळेपणा हा आजार जळतो. आता ड जीवनसत्व, आता जीवनसत्व जर नाही मिळालं तर मग हाडं असे कमकुवत होतात, कमजोर होतात आणि ते दुखायला लागतात ड जीवनसत्वाच्या अभावी. आणि मग त्या मुलाचे असे जीवनसत्व मिळालं नाही, ते मुरदूस होतं त्याला. आणि ते जीवनसत्व मिळालं नाही तर मग ते पोट मोठं होतं, छातीचा पिंजरा होतो. अशा प्रकारे जीवन आणि तो कमजोर होतो आणि ते हाडं दुखतात. तर अशा प्रकारे जीवनसत्वाचा अभाव असल्यास जीवनसत्व हाडांना सूज येते. जर बाळाला जीवनसत्व मिळालं ना हाडांना सूज येते. आणि जीवनसत्वाचा अभाव जास्त झाल्यास ती हाडं सूज येते आणि दुखही लागते. असं म्हणूनच लहानपणापासूनच बाळाची खाण्याची काळजी घ्यायला पाहिजे. आपण म्हणतो लहानचा आहे, काय द्यायचं त्याला खायला, एवढंसं दिलं त्याचं पोट भरून जातं असं म्हणतो आपण, आणि त्याच्या आहारापासून आपण दूर पडून जातो. तर तसं नाही करायचं. लहान मुलांना खूप भूक लागते, 2-2 तास आड त्याला जेवण द्यायला पाहिजे आणि त्याची काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याची तब्येत चांगली राहते, तो कमजोर होत नाही, जीवनसत्वाचा अभाव पडत नाही. आणि वेळोवेळी खायला, एवढंच काय, वेळोवेळी खायला दिले तर त्याची उपासमार होत नाही आणि त्याचं आरोग्य चांगलं सुदृढ राहतं. तसं प्रत्येकाने आपल्या लहान मुलाची काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या आहाराविषयी वेळोवेळी 2-2 तास आड त्याला 2 वर्षापर्यंत त्याला खायला द्यायला पाहिजे. आणि आईचंही दूध 2 वर्षापर्यंत द्यायलाच पाहिजे, तर त्या बाळाचं तब्येत प्रकृती सुदृढ राहते आणि असे कुपोषणाच्या आजाराला ते बळी पडत नाही किंवा कोणतेही मुलं ते कुपोषणाने दगावत नाही. तर अशा प्रकारे मी सुंदर अशी आरोग्याची माहिती, आपल्या आहाराची माहिती लहान मुलाची दिली आहे. ती अवश्य पहा आणि प्रत्येक मातेने आपल्या मुलाच्या आहाराची काळजी घ्या आणि त्याला निरोगी ठेवा, सुदृढ ठेवा आणि त्याचं आरोग्य सांभाळणे मातेच्या हाती असतं. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.